हॅलो. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई, मी एक छोटासा अनुभव सांगते. मी कुठून काय ते काही सांगणार बरं नाही. बरं. ओके. तर मी पेशाने शिक्षिका आहे. अरे वा. हा माझा अनुभव आहे. हा, हा हा. माझा अनुभव आहे तो 2008 चा आहे. पूर्वी मी अच्छा, अच्छा. हा, साईबाबाची करत होती. हा, हा. स्वामी समर्थाची करत नव्हती, साईबाबाची करत होती. हा. त्यावेळेस आमचीच ट्रिप गेली होती स्टाफची, अच्छा. हा. मुर्डेश्वर कर्नाटक मध्ये. अच्छा, अच्छा, अच्छा. हा, हा. आणि आम्ही परतलो, घरी परतलो. आणि घरी परतल्यावर ते काय? 8 सीटरची गाडी होती अशी. 10-12 जण गेले होते आम्ही. म्हणजे अच्छा, अच्छा. हा, सिटीमध्येच. हो. परत आम्ही सिटीमध्येच राहते तिकडे. गव्हर्नमेंट क्वार्टर्स मध्ये राहत होते. आता मी माझ्या घर बांधले आहे. अच्छा. तर तिकडे सगळ्यांना पोहोचल्यानंतर मी छोटीशी एक पर्स ठेवली होती हा. घरात. आत शिरल्यानंतर लक्षात आलं की माझी पर्स नाही. अरे. हो. पण त्यावेळी फक्त 350 की 400 रुपये राहिले होते. एवढे खूप जास्त नव्हते. मोठी किंमत पण होती तेव्हा. होय होय होय. 2008 ला ते. मग. आणि घरी मिस्टर नव्हते. म्हणजे माझ्या भाचीचा बर्थडे होता, ते तिकडे गेले होते. आणि माझी लहान मुलगी होती. हा, हा. मुलगा आणि मिस्टर बर्थडेला गेले होते. आणि मुलगी आणि माझी ती एक पाहायला एक मुलगी होती, हा, ती हा. आणि ती होती. हा, मग लक्षात आल्यानंतर मी त्याला फोन केला, ड्रायव्हरला. हा, हा. तो सांगू लागला की मी इकडे, म्हणजे मी राहत होते तिथून अबाउट 4 किलोमीटर अंतरावरती. आता मी इकडे गॅरेज मध्ये गाडी ठेवणार, आणि तो राहत होता ते जरा दूर होतं, हा, हा. 20-25 किलोमीटर. पण मी तिकडे जाणार नाही बोलला. तो मुस्लिम होता. मी हा, आता सासूरवाडीला जाणार. हा. तुला पाहिजे तर मी थांबतो, तू हम्म, ये. आणि ना त्यांनी बघितलं, चेक केलं, तर सीट खाली सापडलं त्याला. मी आता अय्या. इकडे म्हटलं तर मी सीट खाली सापडलं त्याला ते पर्स. मी हा, आता हा. इकडे होय. मी तो थांबतो म्हणणारा. हा, आणि मी बरं म्हटलं, मी आता 8:30-9 झाले होते हा. रात्रीचे. हा. आणि मी बरं म्हटलं, मी 20-25 मिनिटांमध्ये पोहोचणार असं मी हा, सांगितलं त्याला. हा. आणि मी गडबडीमध्ये काय केलं, मी हा. चुडीदार घातला होता आणि ओढणी घेतली होती. ती हा. ओढणी ती बांधली नाही, अशी गळ्यावर अशी घातली होती ना, ती हा, हा. तशीच घेतली. आणि स्कूटी पॅप होती, ती हा, स्टार्ट मारली आणि गेली. हा. हा. आता बरं, मी 2-2.5 किलोमीटर तशीच गेली. बापरे. आणि फ्लायओव्हर ब्रिज आहे ना, असं तिकडे गेल्यानंतर सडनली माझी स्कूटर पुढेही जाईना, पाठीमागे जाईना. अय्या. तर मग मी बघितलं तर माझा पूर्ण ओढणी होती नाही, ते पाठीमागे त्या टायर मध्ये अरे. अडकली. आणि पूर्ण टायर मध्ये ती अडकली. मला काही माहित नव्हतं. आई गो. तिथपर्यंत मी आली. आणि फ्लायओव्हर ब्रिज वर काय होतं, तिकडे सगळं लाईट असते ना, हो. लखलखाट होतो लाईट मध्ये. बरोबर, सगळंच तिकडे दिसतं पुरल्यावर ते. ती थांबली. हो, तिकडे दिसतं. हम्म. आणि मी गडबडीमध्ये तिकडे तेव्हा व्हॉट्सअप असे काय नव्हते, फक्त हम्म. हेच होतं ना, हम्म. हेच करायला मिळत होतं. आता हा. 2008 दरम्यानची गोष्टी येतात. हो, हो. मग मी आता फोनही मी घेतला नाही. अरे. आणि स्कूटर मध्ये ती कम्प्लीट ओढणी अडकलेली आहे. मला काढायला येत नाही. आणि खूप घाबरली. आता अरे काय गं. करणार, 5-10 मिनिट अशीच राहिली. हा. मग सडनली एक गाडी थांबली. हम्म. त्यामधून एक दिपाड असा आहे, गोरा असाच. आता मी सगळ्याचं ऐकल्यानंतर मलाही आता स्ट्राईक होते, पण अजूनपर्यंत त्याचा हे विसरणार नाही.
हा हा असा एक गाडीमधून एक पॉश अशी गाडी हा हा न थांबता मला काहीच बोलला नाही, हा बाहेर आला. हा आणि त्याने ते दुपट्टा काढला त्या टायर मधून हा हा हे केलं होतं तर. हा आणि काही एक मी फक्त थँक्यू सुद्धा मी बसत त्याला बघत राहिली. काहीच म्हटलं नाही, काहीच ते केलं नाही. आणि सरळ गाडीमध्ये बसला आणि गेला. ओ बघा किती कमाल. हा, हो हो तेच नंतर आता मला ते स्ट्राईक होतं, कारण आता आम्ही खूप तुमचा अनुभव ऐकते त्यावर तुम्ही खूप असं सांगते. मग हो, आणि ते जरा 500 मीटरवर होतं ते ठिकाण होतं ना, ते गॅरेज होती ना तिकडे. 500 हे फक्त एक 5-10 मिनिट मी जास्त सुद्धा उभी राहिली नाही तिकडे. तर मग काय करायचं असंच उभी राहिली. आणि हे घडलं. मग मी तिकडे गेली 500 मीटर अंतरावर गेली. बापरे. पण काही मी असंच हो. पण आता ना मी 2019 मध्ये स्वामी समर्थता करायला लागले. ते कसं झालं, कोणीतरी सांगितलं दत्ताची फोटो वगैरे देवघरात ठेवायचा नाही, कारण त्याला खूप असं दत्ताचा. अच्छा. हा दत्त म्हणून मी नदीमध्ये विसर्जन केले. आणि 2019 मध्ये जेव्हा कोविड आलं ना, तेव्हा मी असंच तुमचे स्वामी समर्थ, स्वामी ओम युट्यूबवर तेव्हा बघायला लागले आणि मी सहज त्यामध्ये गेली. आता खूप मला खूप असे छोटे अनुभव येतात. पण माझा एक स्वभाव काय असं खूप भावूक होते मी आहे. आणि लोक काय करतात माझा साधेपणा खूप मग कळून येतं की मी खूप साधी आहे. खूप साधी असल्या कारणाने त्याचा फायदा घेतात आणि मला दुतोंडी होत नाही. होय. आणि असं स्टाफमध्ये सुद्धा ना एक तोंडावर एक बसतात. मग आणि जो कोणी आणि दुसरं म्हणजे मला कोणावर अन्याय करायला होत नाही. आणि मी कुणावर अन्याय करत नाही. कोणी दुसऱ्याचा सुद्धा अन्याय कोणी करतो ना, तेव्हा खूप तेव्हा खूप राग येतो. हा एक राग येतो. हा एक माझा एक पॉइंट आहे. राग येतो तो. पण आता मी किती दिवस झाले मी सांगणार, पण कसं सांगू माझं हे चांगलं होणार नाही याच्या वंचनेत होते. मग बघूया. आणि आता फोन लागला तो चढदीशी असा बसली होती, असं चढदीशी लागला फोन. किती छान अनुभव ताई, किती सुंदर. मी शेअर करते ताई, मी शेअर करते म्हटलं. श्री स्वामी. ओके ताई. श्री स्वामी समर्थ ताई. थँक्यू ताई.